शेतकरी मित्रांनो राम राम. माझ्या हातामध्ये 2 बाटल्या आहेत कपाशीच्या तणनाशक उगवणीपूर्व तणनाशकासाठी आपण वापरलेले आणि रिझल्ट दाखवण्याची बारी आहे. मी उभा राहिलेलो आहे, या इकडं 1 तणनाशक मारलेलं आहे आणि इकडे 1 तणनाशक मारलेलं आहे आणि याचा रिझल्ट हा डोळे उघडणार आहे. तोच रिझल्ट आपण या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत, जे की मी अगोदरच सांगितलेलं होतं. ही जी बाटली ही बाटली पडली आपल्याला, जे तुम्हाला इकडचं रान दिसतंय तर हे रान तिथून दाखवा. इथून हे दिसतंय काळं, तर हे 150 रुपये मध्ये 1 एकर या बाटलीचं झालेलं आहे. आणि ही जी बाटली आहे ते 600-700 रुपये आपल्याला लागलेले, ते इकडं दिसते आणि ते हिरवं पूर्ण शेवाळलेलं रान दिसते. तर त्याची चाचणी घेण्यासाठी आपले बोर्डे जिजा या ठिकाणी आलेले आहेत. राम राम. राम राम. तर त्यांचा अगोदरही व्हिडिओ आपण टाकलेले होते आहेत. सरकीमध्ये त्यांनी चांगलं उत्पन्नसुद्धा काढलेलं आहे. मुद्दाम रिझल्ट बघण्यासाठी जवळपास 15-20 किलोमीटर ते आलेले आहेत. म्हणजे तुम्हाला हा घरी बसून तुम्ही हा व्हिडिओ पाहता तर कमीत कमी चॅनल सबस्क्राईब करा, यूट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज पाहत असेल तर फॉलो करायला विसरू नका. तर माझ्या हातामध्ये कोणत्या बाटल्या आहेत तर ही आहे गोल बाटली आणि ही आहे पेंडामेथलिन. गोल कशासाठी चालतं तर हे आपण जे काही कांदा असेल, कांदा पिकामध्ये हे मारलेलं आतापर्यंत बघितलेलं आहे, मी सुद्धा मारलेलं आहे. याचा रिझल्ट जबरदस्त आहे. उगवणीपूर्व तणनाशक एक जबरदस्त म्हणून आपण गोलचा वापर करतो, पण याच्या अगोदर आपण सरकीमध्ये वापर केलेला नव्हता. पेंडामेथलिन आपण दरवेळेस वापर करतो, तर ह्यावेळेसही आपण वापर केला. पण पेंडामेथलिनची अडचण एकच आहे, तर आता हे जे उगलेलं गवत दिसतंय तर हे उगलेलं गवत पूर्ण जे दिसतंय हे कोंब आलेलं होतं. म्हणजे जमीन ओली होती आणि जमीन ओली असल्या कारणानं त्याला कोंब आला आणि कोंब आल्यानंतर बीजनाशक म्हणून हे काम करत नाही आणि आपलं तिथं सगळं काही फसून जातं. तरी आपण याच्यामध्ये राऊंडअप मारलं होतं. जे काही उगलेलं तण आहे ते जळालं, पण जे नेमकं असं अंकुरित झालेलं तण होतं ते पेंडामेथलिनने जळालं नाही. बरोबर बरोबर. जिजा तुम्हाला दिसतंय नाही उघडच ना. हा. आणि ही जी आहे ही जी गोल बाटली आहे तर याच्यामध्ये ऑक्सोफ्लोरोफिन हे घटक असलेलं ही जी बाटली आहे गोल नावाने. कुठल्याही कंपनीचं घ्या, आम्हाला कुठल्याही कंपनीची जाहिरात करायची नाहीये, पण कमी पैशामध्ये शेतकऱ्यांना फायदा व्हावा हा या व्हिडिओ मागचा बरोबर उद्देश आहे. तर जिजा आता तुम्हीच सांगा, तुम्हाला या सरकीमध्ये आणि त्या सरकीमध्ये रिझल्ट काय दिसतोय? पेंडामेथलिन जिथं मारलंय तिथं म्हणजे 100% गवत उगलंय. बरोबर, दाखवा जरा. दाखवा ते पूर्ण गवत असं सगळ्या गवत उगून निघालं पूर्ण त्याच्यामध्ये. याचा खर्च आपल्याला परत आहेच डबल आहे, फवारणी पुन्हा डबल आहे. त्याच्यामध्ये तणनाशक आपल्याला घ्यावाच लागेल. बरोबर आहे. आणि आता तुम्हाला सांगतो परत जिजा, या ठिकाणी आपली जी आपण फवारा कशाने मारला होता? एसटीपीनी ट्रॅक्टरने. तर त्याची जवळजवळ 350 फूट नळी. तर त्या नळीमध्ये असलेलं जे तणनाशक आहे हे बरोबर इथपर्यंत आलेलं. आणि त्याच्यानंतर या इकडं आता या ठिकाणी जर तुम्ही बघत असाल तर कुठलंही गवत तुम्हाला दिसत नाही. काळं शार रान या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. एक अर्धा आहे हे गहू आहे. तर गहू तर मला वाटतं जळत नाही काही किती. तर हे एक अर्धा आहे, तर ते आपण एसटीपीने मारलेलं आहे, तर थोडंफार तर मला वाटतं. आणि हे जर समजा चार्जिंग पंपाने जर मारलं असतं बरोबर तर याच्यामध्ये अजूनही पुन्हा एकही तण याच्यात तुम्हाला दिसलं नसतं. कारण एसटीबीने जर मारलं तुम्ही ट्रॅक्टरच्या फवारणी, कारण त्याने काय होतं प्रेशर जास्त असतं, त्याच्यामुळं पाणी कमी पडतं आणि माणसाची चालण्याची थोडी स्पीड जास्त असल्याच्या कारणाने पाणी कमी पडतं. शिफारस त्याच्यात आहे ना. बरं, ट्रॅक्टरच्या ब्लोअरची शिफारस नाही, या औषधाची गोल औषधाची किंवा ऑक्सिक्लोरोफिन या औषधाची उगवणीपूर्व तणनाशकाची शिफारस विद्यापीठाने केलेली नाही केलेली. पण आता आपल्याला कमी खर्चामध्ये, कारण की खर्च वाढत चाललेला आहे, खर्च कमी करायला पाहिजे. तर 150 रुपये एकर कोणतंच नाही होतच नाही ना. त्याच्यासाठी आपण हे वापरलं, रिझल्ट बघितला. तर तुम्हाला सांगतो रिझल्ट एकदम अप्रतिम आलेला आहे, जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. जर सरकीवरती या जवळ सरकीवरती जर बघत असाल तर कुठलाही आहे का काही इफेक्ट नाही, काहीही प्रॉब्लेम याच्यावर दिसत नाही, अजिबात पिवळेपणा नाही किंवा मग एखादी रेष नाही, काही नाही. याचं प्रमाण जे आपण घेतलं होतं, याचं प्रमाण आपण घेतलं होतं 200 लिटर पाण्यासाठी 100 ml गोल ऑक्सिक्लोरोफिन हे 100 ml आपण टाकलं होतं. आणि ही एक बाटली तर 1 लिटर एका एकरसाठी आपण वापरतो 700 ml ची, ते आपल्याला सर्व परिचित आहे. तर जबरदस्त. आणि दोन्हीमध्ये राऊंडअप टाकलं होतं, याच्यामध्ये 300 ml टाकलं होतं आणि याच्यामध्ये सुद्धा मला 150-200 ml टाकलं होतं, म्हणजे नॉर्मल टाकलं होतं, 200 लिटरमध्ये टाकलं होतं. म्हणजे राऊंडअप म्हणजे गवत जे उगल होतं त्याच्यासाठी आपण तुम्ही राऊंडअप टाकले. नेमकं 2-2 पानावर. पण तरी पण हे जे औषध आहे, याची गोम काय माहिती का, हे एकदा त्या बीजाला अंकुर आला किती वरती येऊ देत, ते मारतच नाही. पण जर पाऊस पडला आणि लगेच मारलं 24 तासामध्ये 48 तासाच्या आतमध्ये तरच फायदा. जर अगोदर रान ओला असेल तर या पेंडामेथलिनचा मला तरी फायदा नाही, अजिबात नाही, होतच नाही. बरोबर आहे. तर आपण कारण बी जर कोंबलं तुमच्यावलं तर ते 100% निघणारच. बरोबर आहे. तर याच्यामध्ये केना नाही, काय नाही. या वर्षी मागच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी
पहिले कपाशी होती, नंतर गहू होता. त्याच्यानंतर आपण त्याचे त्या रानात आणि ह्या रानात सेम होतं. तर आता जर बघत असाल तर ते रान इथून शेवळ दिसतं, लगेच दिसतं ते हिरवं दिसतंय. त्याच्यामध्ये आता आपण लगेच तणनाशक घेणार आहे, ते सुद्धा मी त्याचा व्हिडिओ नक्कीच टाकतो. एक 8 दिवस आता उगलेली सरकी नेमकी 2 पानावर एक 4-5-6 दिवसामध्ये मी ते तणनाशक घेणार आहे. आणि या तणनाशकाला मला वाटतं घ्यायची सुद्धा गरज काही गरज नाही, याला गरजच पडत नाही. अशा प्रकारे रिझल्ट तुम्हाला दाखवायचा होता म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. तर कसा रिझल्ट वाटला तो नक्कीच तुम्ही बघा. पूर्ण क्षेत्र दाखवा जरा कसं दिसतंय. हे जे डामकं आहे हे हरळीचं आहे. तर हरळी तर कशाच्या बापाला नाही मरतच नाही, बरोबर आहे. थोडं वाढल्यानंतर मग राऊंड अप त्याला मारावं लागेल. तर बाकी जर दिसत असेल तुम्हाला तर पूर्ण सरकी दिसते, त्याच्यात कुठलंही गवत तुम्हाला दिसत नाही. आणि चला पलीकडे चला, तर परत एकदा तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला कुठलाही शंका नसायला पाहिजे. दुसरी गोष्ट, यावर्षी वापरायचं असेल तर उगवणी पूर्व म्हणूनच वापरा. बरोबर. उगवण झाल्यावरती चालत नाही. बरोबर नाही, चालतच नाही. आता या ठिकाणी जर तुम्ही बघत असाल तर पूर्ण गवत पूर्ण गवत उगवले, सगळं गवत. म्हणजे जिजा पेंड्यामेथ्रिनचा वापर फायदा झाला का नाही झाला हेच सांगता येत नाही. झालाच नाही ना काही. इकडून काही 1% सुद्धा त्याच्यामध्ये पेंडामेथ्रिनचा मला फायदा झाला नाही, कारण 100% गवत उगून वर आले. बरोबर. आणि स्कॉर्चिंग दोन्हीला नाहीये नाही ना, की त्याला पण नाही याला पण नाही स्कॉर्चिंग नाही. हा, पण गवत जो आहे गवतासाठीच आपण मारलं होतं. तर त्याचा परिणाम नंतर काय होतो परिणाम तो आपण नंतर आपल्या लक्षात येईल. बरोबर आहे. एखाद्या दिवस असं होतं की बाबा ते माल नाही लागला का काय झालं ते पण आपण दाखवू. पण शेतकऱ्यांनी जे अगोदर टाकलेले आहेत त्यांच्या शेतीमध्ये काही प्रॉब्लेम आलेला नाही. आपण पाठीमागच्या महले सर यांचा उल्लेख सुद्धा केला होता की ते जवळजवळ चणा, त्याच्यानंतर सोयाबीन, तूर आणि कापूस यासाठी त्यांनी वापरलेलं आहे. तर शेतकरी बऱ्याच प्रयोग करत असतात. आपली शेती आपली प्रयोगशाळा जसं नाव आहे तसं शेतकरी आपापल्या शेतीमध्ये प्रयोग करत असतात. त्याचा फायदाही सुद्धा होत असतो आणि तो फायदा दाखवण्याचं काम आपण आपल्या या व्हिडिओमध्ये करत असतो. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि यूट्यूब चॅनल बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ते फुकट असते, त्याला काही पैसे लागत नाही. पण ते जर तुम्ही केलं, लाईक जर केलं तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत यूट्यूब फेसबुक हा व्हिडिओ पाठवत असतं. तर लाईक करायला विसरू नका. तर जिजांचे मी आभार मानतो आणि त्या इतक्या लांबून ते हा प्रयोग बघण्यासाठी किंवा हे खरंच याचा फरक पडतोय का. आणि मला एक सांगायचं आहे की दादा एवढे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करतात, कारण शेतकऱ्याला जितका जास्तीचा फायदा होईल आणि कमी खर्चामध्ये. आता त्यांनी दोन्ही प्रयोग केले, पेंडामेथ्रिनचा केला आणि गोलचा पण केला आहे. आणि अचानक मी आलो त्यांच्या भेटीला, ते मला फोन केला, त्यांनी बघायला या म्हणले. मग मी बघितल्यानंतर मला एकदम फरक दिसला की जमीन आसमानचा फरक आहे. 150 रुपयामध्ये गोलमध्ये तुमच्या कापसामध्ये गवतसुद्धा उगवलं नाही. आणि इकडे पेंडामेथ्रिन 500-600 रुपयाचे घेतले त्यांनी. बरोबर. तर त्याच्यामध्ये 100% गवत उगवले. बरोबर. दादाचे इतके अभिनंदन करतो मी, कारण एवढे प्रयोग करतात ते आणि सगळं शेतकऱ्याच्या फायद्यासाठीच करतात ते. नक्कीच आपलं जे आपण जिजा टाकायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्याकडं क्षेत्र देवदयन चांगलं पण आहे. तर मग आपलं एखादं एकर जर समजा फसलं तर आपल्याला प्रॉब्लेम जास्त येणार नाही. बरोबर. पण एखाद्या शेतकऱ्याला 1 एकर 2 एकर जमीन आहे आणि त्याचं जर फसलं, आता त्यांनी पेंडामेथ्रिन जर घेतले, त्यांनी 20-25 एकरवर 100% गवत त्याचं उगून आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे हा प्रयोग आपण करत असतो आणि तो प्रयोग सक्सेसही झाला. परत एकदा दाखवा, तुम्हाला परत दाखवतोय. काही या व्हिडिओमधून दाखवायचं नाही. इकडे बघत असाल तर रान तुम्हाला परत हिरवं दिसल आणि या ठिकाणी दिसत असेल तर काळं शारचं तुम्हाला रान दिसते. दोन्ही रान गव्हाचे पहिले कपाशी होती, नंतर गहू होता. म्हणजे काही त्यात चेंज नाही. गवतही सारखंच, बीज सुद्धा सारखंच पडलेलं आहे आणि पाळी सुद्धा सारखीच पडलेली. त्याच्यामुळे त्यात काही फरक पडलेला नाहीये. तर एवढं तुम्हाला दाखवण्याचा हा माझा उद्देश होता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. धन्यवाद जिजांचे, ते बघायला आले. धन्यवाद. राम राम.